मंडळी, मीरा भाईंदरमधल्या ठाणे घोडबंदर रोडवरच्या फाउंटन ते गायमुख या मार्गावरच्या जीवघेण्या खड्ड्यांवरून सध्या राजकारण तापलेलं आहे. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेनं महापौर आणि महापालिका प्रशासनाविरोधात पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी हा रस्ता राज्य शासनानं ताब्यात घ्यावा अशी मागणी करून परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना लक्ष केलं. या राजकीय उखाळ्या पाखळ्यांमध्ये सर्वसामान्यांचा वाली कोण हा प्रश्न आहे. घोडबंदर रोडवरचे खड्डे बुजवणार कोण हाही एक प्रश्न आहे आणि असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केलेत. पाहूयात घोडबंदर रोडवरच्या खड्ड्यांचा आमचा प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकरनं घेतलेला आढावा. मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीमध्ये फाउंटन नाका ते गायमुख पर्यंत पडलेल्या खड्ड्यांमुळे आता सध्या शिवसेना आणि भाजपा या दोघांमध्ये जुंपलेली आहे. भाजपाच्या महापौर डिंपल मेहता यांनी आयुक्तांना पत्र देऊन अशी मागणी केलेली आहे की हा जो रस्ता आहे हा आपल्या अखत्यारीत नाही आहे, राज्य महामार्ग आहे, त्यामुळे याला राज्य सरकारकडनं दुरुस्ती करू द्या, आपण आपले पैसे टाकायचे नाहीत असं पत्र दिलेलं आहे. त्यावर आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजू भोईर यांनी आक्षेप घेत पुन्हा एकदा पत्र केलेलं आहे की या खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी या रस्त्यावर असते आणि त्यासाठी कोणाचीही वाट न बघता पालिका प्रशासनाने हे लवकरात लवकर खड्डे बुजवावे आणि नागरिकांना यातून मार्ग काढून द्यावा. त्यामुळे सध्या आता या खड्ड्यांवरना राजकीय वाद वाढत असताना येथील नागरिकांनी मात्र एवढीच अपेक्षा केलेली आहे की हे खड्डे हे लवकरात लवकर बुजवावे आणि या खड्ड्याच्या त्रासातून, या वाहतूक कोंडीच्या त्रासातून आम्हाला सोडवावं. प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर. आणि घोडबंदर रोडवरच्या खड्ड्यांसंदर्भात भाजपने घेतलेल्या भूमिकेवर शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. सर्वसामान्य नागरिक रोजच्या वाहतूक कोंडीत भरडला जात असल्याचा आरोप हा शिवसेनेकडून करण्यात आलाय. मीरा भाईंदर महापालिकेनं तातडीनं खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा महापौर आणि आयुक्तांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ही शिवसेनेचे स्थानिक जिल्हाप्रमुख राजू भोईर यांनी केली आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये आतमध्ये यायला लोकांना त्रास होतो. या गायमुख ते काजूपाड्यापासून भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी 4 नगरसेवक असून देखील महापौरांनी हा पत्रव्यवहार करून हा रस्ता थांबवलेला आहे. त्याबद्दल आम्ही ह्यांनी जर निषेध करण्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे आणि ह्यांनी जर हा रस्ता रिपेअरिंग नाही केला तर आम्ही 48 तारखेला त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे आणि आम्ही आंदोलन करू. आणि तीच गोष्ट आहे पालघर जिल्ह्याची. पालघर जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होताना दिसते. डहाणू नाशिक आणि भिवंडी वाडा मनोर राज्य महामार्गाला जोडणारा तलवडा विक्रमगड पाली हा 34 किलोमीटरचा मार्ग वाहन चालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरलाय. तलवाडा विक्रमगड पाली हा महामार्ग 2021 साली तब्बल 300 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला होता, पण अवघ्या 5 वर्षात तो महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडलाय. तलवाडा ते विक्रमगड हा 18 किलोमीटरचा पट्टा तर वाहन चालकांसाठी सर्वात जीवघेणा ठरतोय. परत आमचा प्रतिनिधी संतोष पाटीलनं घेतलेला आढावा. पालघर जिल्ह्यातले जे बहुतांश प्रमुख रस्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात खड्डेमय झालेले आहेत. आपण वाडा भिवंडी मनोर पाहिला किंवा डहाणू रोड बघितला किंवा इतर जव्हार भागातले रस्ते आहे हे सुद्धा खराब आहेत. बघू शकतो ह्या रस्त्याची परिस्थिती आहे. गेली कित्येक वर्ष हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यामध्ये आहे. 2021 मध्ये ह्या रस्त्यासाठी हॅमच्या माध्यमातून साधारणतः 300 कोटी रुपये मंजूर झाले होते आणि त्यावेळेस ते खर्चही करण्यात आले होते. आपण बघाल तर वाडा इथून 40 किलोमीटर आहे आणि विक्रमगड 15 किलोमीटर, म्हणजे साधारणतः 18 किलोमीटरचा जो रस्ता आहे 40 किलोमीटरपैकी हा रस्ता अत्यंत भयानक अवस्थेमध्ये आहे. कित्येक अपघात ह्या रस्त्यावरती 2021 पासून घडलेले आहेत. काही जणांचे मृत्यूसुद्धा, अपघाती मृत्यू ह्या रस्त्यावर झाले, तर अनेक जण जखमीसुद्धा झालेले आहेत. आपण पाहाल तर मोठ्या प्रमाणात चाळण झालेली ह्या रस्त्यात दिसते. अगदी सलग खड्डे, मोठमोठे जे तलावाप्रमाणे खड्डे आहेत ते इथे दिसत आहेत. मात्र अजूनही ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्याने जे वाहन चालक आहेत, प्रवासी आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना मोठा संकटाचा सामना करून ह्या रस्त्याला प्रवास करावा लागतोय. कॅमेरामन कुणाल सह मी संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. आणि मंडळी, भिवंडी शहरातल्या रस्त्यांवरही ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं त्या रस्त्यांची जणू चाळण झाली आहे. भिवंडीतील एक पथनाट्य कलाकार सुलतान कुरेशी यांनी त्या खड्ड्यांविरोधात अनोखं आंदोलन केलं. त्यांनी चक्क रस्त्यावरच्या खड्ड्यात बसूनच केलेला व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला. त्यांच्या व्हिडिओची भिवंडी शहरामध्ये मोठी चर्चा आहे. दोस्तों ये खड्डे हैं
महानगर पालिका के। जी हाँ, और इस महानगर पालिका को आशीर्वाद दे रहे हैं हमारे आमदार, खासदार, महापौर। देखा, इनके महापौर और इनके खासदार और इनके आमदार की अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम परिसरांना जोडणाऱ्या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमधून वाट काढताना अंबरनाथकरांचे सध्या प्रचंड हाल होत आहेत आणि या खड्ड्यांमुळे उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडीही होते। पण त्यानंतरही अंबरनाथ नगरपालिका खड्ड्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप हा मनसेकडून करण्यात आला। यावेळी मनसेकडून उड्डाणपुलावर अनोखं आंदोलन करण्यात आलं। मनसे कार्यकर्त्यांनी चक्क पीपीई किट घालून खड्ड्यांमध्ये मूनवॉक केला। अंबरनाथच्या उड्डाणपुलावरचे खड्डे पाहून आपण जणू चंद्रावरच असल्याचा भास होतो, अशी उपहासात्मक टीका ही मनसेकडून करण्यात आली।